कारण की पार्किंग महत्त्वाचं. हां, ते आपलं खालचं पार्किंग हा प्लॅन वरचा आहे आणि हा खालचा पार्किंग. आता म्हणजे वास्तविक फक्त इथपर्यंत होते कॉलम. आता आपण हे वाढवून परत इकडे घेतले, साईड मार्जिन आपल्याला मिळते. ठीक आहे. 6-6 मीटर मिळाले, त्यामुळे हे वाढवून घेतलं रिवाईजला. तिकडे पण ठेवलं. हां, टू व्हीलरचं. तुम्ही आता ते सगळं कॉन्क्रीटचं वगैरे त्याचं सीओ साहेब हे ठेवताय का क्वालिटीचं वगैरे टेस्टिंग रिपोर्ट वगैरे परत ते झाल्यावर हा स्लॅब गळतोय तो स्लॅब गळतोय असलं नकोय नाही सर, ते पण आहेत आणि थर्ड पार्टी पण आपण नाही अजिबात नाही, तसलं काही होणार ते जबाबदाऱ्या तुमच्या आहेत हा. आम्ही जबाबदारी घेणार नाही. तुम्ही आणि इंजिनियरची जबाबदारी आहे की कामं नीट क्वालिटीची करून घेणं. आमची जबाबदारी नाही. मी स्पष्ट सांगतो. शिवेंद्र सिंह राजे भोसले, सातारा नगरचे नगराध्यक्ष अमोलजी मोहिते, आमच्या प्रभागाचे नगरसेवक, कर्तव्यवार नगरसेवक, ज्यांनी हा प्रकल्प आदमी नागरिक सगळ्यांच्या वतीने मी आदरणीय आमदार बाबाराजे यांचं मनापासून अभिनंदन करतो. मंडळी या कात्रे साहेब या की समोर बघा, समोर इकडे बघा. हो, इकडे बघा. समोर बघा, समोर बरोबर, समोर समोर समोर. ओके पाणी लागलेलं आहे. ठीक आहे. ते म्हणजे मला साहेब अगोदर 1 तास पाणी यायचं ना. टाकी सुरू झाल्यावर फरक पडलाय का हा विषय महत्वाचा आहे ना. मग आता मला तुम्ही लिफ्टिंगचा काय आता तुमचा विषय नदीतनं नाही, आता बाकी सिस्टीम तर चालू ठेवली मला साहेब. म्हणजे आपण सगळं रेडी करून ठेवलं मी. फक्त आता मे मध्ये लोकांना त्रास नको म्हणून आपण ते कमिशन केलेलं नाही. नाही आता तिकडं नदीला पाणी कमी पडतंय ना. त्याला तुम्हाला छोटं काहीतरी बंधारे वगैरे केलेलं आहे तिथे. मग करायला लागणार ना जॅकवेलला तुमच्या. आता पर्याय नाही, कारण पाऊस थांबला तर धरणात पाणी आता राहिलेलंच नाहीये, तर मग पाणी अवघडच होणार आहे. आणि मला साहेब आपलं नवीन जॅकवेल आहे ना, नवीन जॅकवेल हे रिव्हर फ्लो त्यामुळे तिथे इंटेकला काहीच प्रॉब्लेम नाही. आज फक्त जी राज्य शासनाच्या माध्यमातून नगरपालिकेची कामं चालू आहेत त्याची पाहणी आपण केली. 1-2 भूमिपूजन सुद्धा नवीन कामं जी हाती घेतलीत आपण त्याची गेली. प्रामुख्याने शाहूपुरीमध्ये जो स्विमिंग पूल आपण बांधतोय त्या कामाची सद्यस्थिती काय ती थोडी बघितली. काही वाढीव प्रस्ताव त्या ठिकाणी आपण करतोय त्याच्याबद्दलचं पण पुढचं नियोजन केलं. या भागात सुद्धा शाहूनगर, विलासपूर आणि मंगळाई कॉलनी भागात टाक्या ज्या प्राधिकरणाकडनं पूर्ण झाल्या आहेत त्या टाक्या आता त्याच्यातनं पाणी पुरवठा सुरू केला आहे आणि त्याचं पण काही अजून नियोजन पुढचं करायचं आहे. कारण आता ह्या टाक्या जरी झाल्या असल्या तरी कनेक्शन जे आहे ते जुन्या लाईनवरच आहे. त्यामुळे जुन्या लाईनवरनं आता हे नवीन लाईनला कनेक्शन ट्रान्सफर करणं वगैरे की थोडं आत्ताच्या याच्यामध्ये सध्या जी पावसाची जरा दुष्काळाची परिस्थिती बघतोय अशा याच्यामध्ये विस्कळीत होणं शक्यता आहे पाण्याची. त्यामुळे आत्ता न करता आता मी त्यांना सूचना दिल्या की ज्या ज्या टाक्या पूर्ण झाल्यात त्या सगळ्या भरून सुरू करा. जे काही फरक भले जुन्या कनेक्शनवर त्या टाक्या आता सुरू होतील पण त्याच्यावर पण जो काही फरक पडेल म्हणजे वेळेचा, प्रेशरचा
तेवढा तरी आत्ता ज्याच्यामध्ये नागरिकांना एक म्हणजे जी अगदीच अडचण आहे त्यातनं काहीतरी तरी त्यांना यावं आणि मग नंतर पावसाची वगैरे जरा परिस्थिती बघून पाण्याची परिस्थिती बघून मग शिफ्टिंग आपण नवीन कनेक्शनवर करूया. कारण जुन्या कनेक्शनला प्रॉब्लेम एकच आहे की 30-35 वर्षापूर्वीचे ह्या पाईपलाईन आहेत आणि आता त्यांची क्षमता राहिलेली नाही. एकतर कॉलन्या वाढल्यात, लोकांच्या कनेक्शन वाढलेत त्या पाईपांवरचे, घरं आता जास्त झालेली आहे तिकडं, त्यामुळं त्या एवढ्या जुन्या पाईपलाईनची आता ती क्षमता राहिलेली नाही आणि थोडं 4 भिंतीचं पण आपण एक सुशोभीकरणाचा नवीन प्रस्ताव करतोय. त्याचं पण थोडी पाहणी केली पण अजून त्याचा डिटेल प्रस्ताव तयार व्हायचा आहे. पंतप्रधान मोदीजींची मन की बातसुद्धा याच विभागामध्ये आपल्या सुमित्रा राजे या हाऊसिंग सोसायटीमध्ये घेण्यात आली. पंतप्रधानांनी पण पाण्याच्या वापराबद्दल आणि पाण्याबद्दल त्यांच्या मन की बातमध्ये आपल्याला सगळ्यांना आवाहन केले. ते मला वाटतं सर्व नागरिकांनी पाळलं पाहिजे कारण यंदा पावसाची परिस्थिती ही बिकट होत चालली आहे. आता जून महिना संपत आला आहे तरी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही आहे. धरणात आज बघितलं तर आपल्या जिल्ह्यातल्या पण धरणांमध्ये जेमतेम 9 ते 10% पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. अशा याच्यामध्ये नागरिकांनी सुद्धा एकतर पाण्याचा वापर जपून करावा, काटकसरीनं करावा ही माझी सर्व सातारकर नागरिकांना विनंती आहे. असं काय नाही, असं नाही. आता कसं आहे प्रत्येकाला रोजच्या रोज काही ना काही असतं. आता आज पण आम्ही बनकर साहेबांना वगैरे निरोप दिला होता पण ते त्यांच्या काही कामामध्ये असतील वगैरे. काही आमच्यामध्ये नगरपालिकेमध्ये किंवा आमच्यामध्ये कुठेही मतभेद किंवा हे नाही. आता कामं प्रत्येकानं म्हणजे होण्यासाठीच प्रत्येकजण प्रयत्न करतोय. मी असेल, उदयनराजे असतील, आमचा हाच प्रयत्न आहे की जी कामं चालू आहेत ती लवकर संपावीत आणि त्याचा फायदा शहराला आणि नागरिकांना झाला पाहिजे.